मला सगळ्याच गोष्टी क्लिअर वाटतात, क्लिअर आठवतात. असं समज विठ्ठलानेच मला सगळी उत्तरं दिली. म्हणजे 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 रॉकीचा ऍक्सिडेंट नाहीये, तो मोठा मोठा कांड झालाय. अरे एक मिनिट, म्हणजे अरे हे बघ, म्हणजे मी रॉकीला घ्यायला जाणार होते, तो वस्तीत मला भेटणार होता, बरोबर. म्हणजे पानागँग पण हेच बोलली होती की तो तयार आहे, तू त्याला घ्यायला जा. पण मग तो रस्त्यात कुठून आला, तेही धावत. हे बघ आशू, मला त्या दिवशी ना जे काही घडलं ते असं एकदम क्लिअर कट आठवतंय. ओके, तू काय बोलतेस एक्झॅक्टली मला सांग. आशू, रॉकीवर जो हल्ला झाला तो खरं तर माझ्यावर होणार होता. त्याने मला वाचवायला स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि तो गेला. अरे काय तू काय बोलतेस हे शिवा? अगं शिवा, अगं आशू, आशू तुला माहितीये का, ज्या ट्रकने रॉकीला उडवलं ना, तो ट्रक मला मारायला येणार होता. आणि हे रॉकीला कुठून कळलं, काय कळलं, मला काहीच माहित नाहीये. पण एवढं कन्फर्म आहे की हा रॉकीचा ऍक्सिडेंट नाहीये, तो मर्डरच आहे. अरे तू विश्वास ठेव माझ्यावर. नाही पण मी असं रडत वगैरे नाही बसणार आहे आता. हे ज्या कोणी केलंय ना त्याला मी शोधून काढणारच आहे. मी नाही अशी बसणार. अरे रॉकीला हे सगळं कसं कळलं हे मला काहीच कळत नाही. आणि रॉकीचा जीव गेला. अरे तुला कळतंय का? तू का शांत आहेस एवढा? तू एवढं शांतपणे कसं रिॲक्ट करते? तुला जाणून घ्यायची इच्छा नाही का की रॉकी बरोबर हे का घडलं, कसं घडलं? तू का हायपर होतीस एवढी? शांत हो. मी नाही शांत होणार आहे. मी त्या माणसांना शोधून काढणारच आहे ज्यांनी संपदाला, मला, आपल्या सगळ्या घराचं, सगळ्यांचं नुकसान केलंय. अरे हे बघ शिवा, ऐकून घे माझं. आधी बस. मी नाही बसणार. शिवा, मला माहिती आहे, आधी बस. हे बघ, आपण असले तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत आत्ता. हे बघ, जे काही झालंय त्याचा आपल्याला व्यवस्थित विचार करायला लागेल. तू आधी बस, खाली बस. बस, पाणी पिऊन घे. रॉकीचा ऍक्सिडेंट नव्हताच, तो मलाच वाचवायला आला होता तिथे. मुळात त्याला एवढी मोठी गाडी येताना दिसणार कशी नाही? मुळात तिथे आलाच कशाला तो? मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. हा आशू पण काय येत नाही अजून? कुठे राहिला हा? बाळा, थोडं घे ना, थोडं ज्यूस पीठ. कसं वाटतंय आता? हा नाही हो, शांत शांतच आहे खूप. किती वीक झालीये बघा. डोळे बघताय का तिचं कसे झालेत ते? एक सांगू का तुम्हाला उर्मिलाताई? हा, अहो मला काय वाटतं, तिला या खोलीमधनं जरा बाहेर काढूया का? सारखं खोलीत जीव घुसमटत असेल हो तिचा. जरा बाहेर पडली, सगळ्यांना भेटली म्हणजे बरं वाटेल तिला. हा संपदा बाया, हा घेऊन जाऊया. चल चल बाया, थोडं बरं वाटेल. आशूला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही आहे ना, पण मी त्याला पटवून देईन म्हणजे देईनच. नाहीतर एक काम करू का, मी सगळ्यांना बाहेर जाऊन सांगते. निदान सीताई आणि भाऊ तरी माझ्यावर विश्वास ठेवतील ना. मी सांगते त्यांना, ते नक्की विश्वास ठेवतील की हा ऍक्सिडेंट नाही, हा मर्डर आहे कन्फर्म. हे तर त्यांना पटेलच. आणि ज्या कोणी हे केलंय ना त्याला तर मी सोडणार नाही. त्याला तर शोधून राहीनच मी. ज्याने रॉकीला एवढा त्रास दिला, संपदाला त्रास दिला,